नमस्कार सर्वांना. आपण सर्वजण आयुष्यात कधी ना कधी दुःखी होतो. एखादी व्यक्ती आपल्याशी अपेक्षेप्रमाणे वागत नाही, मेहनत करूनही यश मिळत नाही, आपल्या जवळच्या व्यक्ती बदलतात किंवा परिस्थिती आपल्या मनासारखी घडत नाही. तेव्हा आपण विचार करतो, माझ्याच आयुष्यात असं का होतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की आपल्याला दुःख घटना देत नाही, तर त्या घटनांशी असलेली आपली भावनिक गुंतवणूक दुःख देते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण द आर्ट ऑफ डिटॅचमेंट या संकल्पनेबद्दल जाणून घेणार आहोत. हा असा विचार आहे जो तुमची मानसिक शांतता वाढवू शकतो आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. डिटॅचमेंट म्हणजे काय? सर्वात आधी आपण एक गैरसमज दूर करूया. अनेक लोकांना वाटतं की डिटॅचमेंट म्हणजे लोकांपासून दूर जाणं, प्रेम न करणं किंवा भावना नसणं. पण तसं अजिबात नाही. डिटॅचमेंट म्हणजे लोकांवर प्रेम करा, नाती जपा, तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा, पण तुमची मन शांती दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून ठेवू नका. यालाच भावनिक परिपक्वता म्हणतात. दुःखाचं खरं कारण आपण जाणून घेऊयात. समजा तुम्ही एखाद्या मित्राशी मैत्रिणीशी त्यांच्यासाठी खूप काही केलं आहे, पण गरज पडली तेव्हा त्यांनी तुमची साथ दिली नाही. आता दुःख कशामुळे झालं? त्याने मदत केली नाही म्हणून झालं, की तुम्ही त्यांच्याकडून तशी अपेक्षा ठेवली म्हणून? बहुतेक वेळा आपल्याला घटना नाही तर आपल्याला अपेक्षा दुःख देतात. म्हणूनच अपेक्षा जितक्या कमी करणे इतकी मनशांती जास्त वाढत जाते. अपेक्षा करू नका, त्यामुळे मन शांत राहते. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. आपण हवामान बदलू शकत नाही, लोकांचे विचार बदलू शकत नाही, प्रत्येक परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे घडू शकत नाही. पण आपली प्रतिक्रिया मात्र आपण नक्की ठरवू शकतो. शांत राहायचं आहे की रागवायचं आहे, पुढे जायचं आहे की भूतकाळात अडकून राहायचं आहे, हा निर्णय आपल्या हातात असतो. यशस्वी लोक आणि सामान्य लोक याच्यातला मोठा फरक तिथेच समजून घेतात. इतरांच्या मतामध्ये स्वतःला हरवू नका. आजच्या सोशल मीडियाच्या काळात आपण सतत स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतो. त्यांच्याकडे मोठं घर आहे, त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली, त्यांच्याकडे जास्त पैसे आहेत, पण प्रत्येकाची जीवनयात्रा ही वेगळी असते. जर तुमचा आनंद इतरांच्या मतावर किंवा त्यांच्या यशावर अवलंबून असेल तर तुम्ही कधी समाधानी राहू शकत नाही. स्वतःची किंमत स्वतः ओळखा, इतरांशी तुलना करू नका. भूतकाळ सोडायला शिका. आपल्या आयुष्यात काही लोक येतात आणि निघूनही जातात. काही चुका होतात, कधी संधी निघून जातात. पण जर आपण सतत त्याच आठवणींमध्ये जगत राहिलो तर वर्तमानातील आनंद कधीच अनुभवता येत नाही. भूतकाळात जो बदल झाला आहे तो बदलता येत नाही, पण भविष्य नक्की बदलता येऊ शकतं. म्हणून भूतकाळाकडून शिकलं पाहिजे की आपण त्याचं भूतकाळाचं ओझं घेऊन पुढे जगू शकत नाही. म्हणून त्याचं ओझं घेऊन जगू नका. वर्तमानात जगायला शिका. आपलं मन बहुतेक वेळा दोन ठिकाणी असतं, एकतर भूतकाळात किंवा भविष्याच्या चिंतेत. म्हणून वर्तमानातील सुंदर क्षण आपल्याकडून निसटून जातात. आज आपल्याकडे जे काही आहे, तुमचं कुटुंब, आरोग्य, तुमचा वेळ, हीच खरी संपत्ती आहे आणि याचा आदर करा. प्रत्येक गोष्ट ही कायमची नसते. जीवनात काहीही कायम राहत नाही. आनंद राहत नाही, दुःखही राहत नाही, यशही राहत नाही आणि अपयशही राहत नाही. हा बदल निसर्गाचा नियम आहे. जेव्हा आपण हा नियम स्वीकारतो तेव्हा आपलं आयुष्य खूप हलकं वाटू लागतं. स्वतःवर प्रेम करा. लोकांना खुश करण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक जण स्वतःला विसरून जातात. पण लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः आनंदी नसाल तर दुसऱ्यांनाही आनंद देऊ शकणार नाही. स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःची काळजी घ्या, नवीन गोष्टी शिका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःसाठी जगा. रोजच्या आयुष्यात डिटॅचमेंट कसं आणायचं? दररोज 5 मिनिटे शांत बसा. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. इतरांशी तुलना करणं थोडं कमी करा. कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावा.
आणि स्वतःला रोज एक वाक्य सांगा की मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करत आहे, पण मी प्रत्येक परिणाम माझ्या नियंत्रणात नसतो. हे वाक्य तुमचं आयुष्य बदलू शकतं आणि हे वाक्य सतत म्हणत राहा. शेवटी एवढंच सांगेन, डिटॅचमेंट म्हणजे नाती तोडणं नाही, तर मनाला अनावश्यक दुःखापासून वाचवणं आहे. प्रेम करा, लोकांची काळजी घ्या, मेहनत करा, पण तुमची मनःशांती दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. लक्षात ठेवा, आपण जेव्हा अपेक्षेपासून मुक्त होतो तेव्हा खऱ्या आनंदाची सुरुवात होते. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच प्रेरणादायी मराठी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी विचारासह. धन्यवाद.